नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय आमच्या गावचं धरण. आमचं गाव गोरेगाव, रायगड जिल्हा, माणगाव इकडचं हे धरण आहे. हा जो भाग तुम्ही बघताय समोरचा, ते पाणी पडतंय, जे मी बोटाने तुम्हाला दाखवतोय ना, ते पाणी जे पडतंय तिकडचं पाणी आहे. पाठीमागच्या साईडला या बाउंड्रीच्या बाजूच्या साईडचं ते गोडं पाणी आहे आणि हे जे पाणी आहे हे खारं पाणी आहे. वर्षाच्या 12 महिने ही नदी वाहते. या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे धरण. त्या धरणाचा उपयोग म्हणजे आजूबाजूच्या परिसरातला, बघा इकडे आजूबाजूचे जेवढे परिसरामध्ये जेवढे गावं आहेत, टोटल 52 गावांना या धरणाचं पाणी हे पोचवलं जातं आणि आमची नदी कधीच आटत नाही. हे या नदीचं वैशिष्ट्य आहे. इकडं या नदीला काळ नदी पण बोलतात. काळ नदीचं नाव आहे. ही जाऊन सावित्री नदीला भेटते महाडजवळ, दासगावजवळ, दासगावच्या तिकडे सावित्री नदी आहे महाडला, आणि दासगावला ही नदी जाऊन सावित्री नदीला भेटते आणि तिथून मग ही नदी बाणकोटच्या खाडीला जाऊन समुद्रात भेटते. हा जो दरवाजा दिसतो एक, आणि एक त्या तिकडे पुढे दरवाजा आहे, हे नवीन धरण आहे. आणि हा जो दुसरा दरवाजा दिसतो, आणि या झाडाच्या पाठीमागच्या साईडला अजून एक दरवाजा आहे. असे याला 2 दरवाजे आहेत, तिकडे आणि इकडे. तर तो हा वाला आहे तो जुना धरण आहे, आणि त्याच्यानंतर मग तो थोडा डॅमेज झाला. तो पूर्ण दगडी बांधकामामध्ये आहे, पूर्वी बनवलेला. 40 फूट खड्डा आहे तिकडे पलीकडच्या साईडला. आणि हा जो धरण आहे म्हणजे नवीन बनवलेला, हा सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बनवलेला आहे. तुम्हाला जर फरक दिसत असेल तर बघा, हा दगडी बांधकामामध्ये बनवलेला धरण आहे. हा सिमेंट कॉन्क्रीटमध्ये आत्ता बनवलेला आहे 4 वर्षापूर्वी. भरपूर प्रकारचे मासे या धरणामध्ये भेटतात. गोड्या पाण्याचे, खाऱ्या पाण्याचे पण मासे भेटतात खालच्या बाजूला, आणि वरच्या बाजूला गोड्या पाण्याचे मासे भेटतात. उन्हाळ्यामध्ये या धरणामध्ये पोहण्यासाठी जी मजा येते ना, ती खूप वेगळी आहे. आणि मी खूप मस्त स्विमर आहे. मी या इकडून त्या बाजूला नॉनस्टॉप कमीत कमी 7 ते 8 राऊंड मी स्वतः एकटा मारतो. बघा किती सुंदर असं निसर्ग आहे. पाठीमागच्या साईडला डोंगर पण आहेत मस्तपैकी. गाडीवरनं आलो ना, त्याच्यामुळे ते
गाडीवरून आल्यामुळे केस माझी उभी राहिली. नवीन स्टाईल आहे ती. काही लोक मासेमारी करतात आहे. आपण बघूया कुठले मासे त्या लोकांनी पकडलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे इकडे भेटतात ते. आता जर त्याच्यामध्ये जर भेटलं आपल्याला बघायला तर बघू. हे बघा, असे ग्रामपंचायतीने वेगवेगळे जे गाव आहेत छोटे छोटे, त्या गावातल्या ग्रामपंचायतीने हा इकडे एक बनवून ठेवले स्वतःचा पाणीसाठा. इकडे एक पाणीसाठा बनवलेला आहे असे वेगवेगळे. आणि त्या कोपऱ्यामध्ये नंतर तुम्हाला जाताना दाखवतो, त्या ठिकाणी सर्वात मुख्य पाणीसाठा केला जातो आणि तो मल्लिकार्जुन डोंगरावरती घेऊन जाऊन तिकडे एक मोठ्या अशा 4 टाक्या आहेत. त्याच्यावरनं पाणी प्रत्येक गावाला डिवाईड केलं जातं. तो मल्लिकार्जुन डोंगर, त्या डोंगरावरती मोठ्या टाक्या बनवलेल्या आहेत. तिकडून त्या पाण्याने सगळीकडे घेऊन जातात. हे बघा, इकडे एक टाकी अशी बनवलेली आहे पाण्याची, ही वाली. अशा अजून भरपूर टाक्या बनवलेल्या आहेत पाणी आतमध्ये. दादा 1 मिनटं, दादा 1 मिनटं. तर मित्रांनो, आता बघा आपल्याला ह्यांच्या गलाला वाम मासा लागलेला आहे. तर आपण तो बघूया वाम मासा. बघतो नंतर पुढे टाका त्याला. दाखवा, नाही ना दाखव. हे बघा मित्रांनो, अशी मासे खौल मासा लागलेला आहे. मोठे आहेत. हे बघा, खवलीचा मासा याला बोलतात. आणि हा कुठला मासा आहे? खरबी. खरबी गोबीज व्हरायटीचा मासा आहे. इकडे भेटले का? वैसे ही करेगी. या वामला काटा असतो आणि ती गिळगिळीत असल्यामुळे हातातनं सटकते. तर असं कपड्यांनी पकडून त्याचा गळ काढायचा असतो. आणि ती गळ निघून जाते पूर्ण. गळ, अच्छा, गळ गिळते का ती? गिळते पूर्ण. निघली चाकू तू पूर्ण आतमध्ये गळ आहे त्याला. सांभाळून हाताला लागते. हा, इथे जवळच आहे ती, पण तरी सुद्धा ती तोंड उघडत नाही ना. चाकू भी जाम हो गई बेचारी का मुंडा. बराच आतमध्ये पोटामध्ये गेलाय का तिच्या? गिळून घेतला असेल ना तिने. हो, ते बारीक गल असते. झटकन गिळते ती. आपण गल किती पण मोठा राहू दे, हां, झटकन गल गिळून जाते. गिळणार का ती? वाम पूर्ण गलते. मस्त हवा सुटलेली आहे. या बाजूला पूर्ण पाणी संत दिसून येते. पूर्ण वाहत नाही पूर्ण पाणी, असं एकदम संत वाहल्यासारखे दिसून येते. पण त्या बाजूला जेव्हा धरणावरनं खाली पडते तेव्हा खूप पाणी एकदम स्पीडमध्ये वाहते. जरा मी बघतो कुठले कुठले मासे भेटले ना तुम्हाला. फक्त खवले का? आणि शिंगाडा बिंगाडा नाही भेटला का? शेवटी
दाखव. ते मिशी दिसते का त्याची, शिंगटीची मिशी दिसते नाही तिला. असं तर असं असा हात. हे बघा मित्रांनो, या माशाला शिंगाडा मासा बोलतात, शिंगटी. कॅटफिश व्हरायटीचा मासा आहे हा. समोरचा डोंगर जो आहे तो मल्लिकार्जुनचा डोंगर आहे. मल्लिकार्जुन डोंगर त्याला बोलतो, मल्लिकार्जुनचा डोंगर. वरती एक शिव मंदिर आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं तुम्हाला. पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो त्या मंदिराचा व्हिडिओ येणार आहे. त्या मंदिराची जी माहिती आहे ती पूर्ण झाल्या नसल्यामुळे, मला पूर्ण माहिती भेटल्या नसल्यामुळे अजूनपर्यंत त्यांचा व्हिडिओ, त्या मंदिराचा व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे. हे जे समोर तुम्ही बघताय हे एवढा परिसर, इकडून खालून त्याचे पाईपलाईन गेलेले आहे वरपर्यंत, आणि त्या पाईपलाईननी इथं पाणी फिल्टर होतं. इथे मोटर आहे आणि पूर्ण गोरेगाव आणि गोरेगावच्या आजूबाजूचे जेवढे पण शहर आहेत, गावं आहेत, सॉरी शहर नाही, गावं आहेत, त्या गावांना या ठिकाणावरून जे पाणी मल्लिकार्जुनवरती टाक्या आहेत त्या टाक्यांवरती पाठवल्याच्या नंतर तिकडनं डिवाईड केलं जातं. प्रत्येक गावाला किती पाणी आणि कसं द्यायचं ते, प्रत्येक गावाचे वेगवेगळे पाईपलाईन्स आहेत वरती, तिकडून ते गावापर्यंत पोचवले जातात. तर हे असं इकडे बनवलेलं आहे, दाखवतो तुम्हाला आता. एक मिनिट. हे इकडे जे दिसतंय तुम्हाला, हे आतमध्ये आहे पाण्याच्या टाकीचा पंप, इकडे आहे, आणि इकडून ते पाणी घेऊन गेलं जातं. तुम्हाला त्या बाजूने दाखवतो. इकडनं थोडंसं जायला रस्ता नाही आहे, गवत वाढलेलं आहे, आणि गवत वाढलेले असल्यामुळे मी जास्त रिस्क घेत नाही. सापांची मला भीती नाही वाटत, पण उगाचच मी कोणाच्या बोलतात ना, उगाच जाऊन आमंत्रण देत नाही कोणाला. हे बघा, काळी मिरीचं वेल, काळी मिरीची वेल आहे ही. काळी मिरीची वेल चढवलेली झाडावरती. हे एक पाण्याची टाकी आहे. इथं एक पाण्याची टाकी आहे, इकडनं पण पाणी सप्लाय केला जातो. ओके, आणि ही एक पाण्याची टाकी आहे. ही मेन पाण्याची टाकी आहे, जिथून सगळीकडे पाणी नेऊन पोचवलं जातं. आम्ही जरा पाण्याची टाकी दाखवतोय सर्वांना. किती खोल आहे ही टाकी? 40 फूट खंड आहे ना. धरणाच्या तळावरून तर गेले.
धरणाचा खड्डा जो आहे तो 40 फुटाचा आहे आणि म्हणजे धरणाचं तळ 40 फुटाचं आहे, म्हणून ही टाकी त्या 40 फुटापर्यंत धरणाच्या तळापर्यंत आहे, जेणेकरून पाणी कायम त्याच्यामध्ये जरी पंप बंद झाला तरी पण पाणी त्या लेवलला राहील. आता तुम्ही बघितलं आमच्या गोरेगावचं धरण. हा जर धरणाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की असे कोकणातले निरनिराळे व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी आणत असतो. थोडेसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात, देवी देवतांचे मंदिरांचे व्हिडिओ असतात. रानातल्या अद्भुत शक्ती या व्हिडिओचं चॅनलचं नाव आहे. तर मित्रांनो, भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.